माणसाच्या चांगुलपणाची शिक्षा त्याला कधी कशी मिळेल सांगता येत नाही. चला तर बघूया चांगुलपणा दाखवायला गेलेल्या माणसाच्या नशिबी आलेले हे भोग. आपल्या समोर येतात हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद नम्रता आणि त्यांच्या सोबत आहे खास भूमिकेत गौरव मोरे. अमेल दिकरा ह्याच्या एंट्रीचं म्युझिक दे ना, नाहीतर तो पिसाळेल. अरे धनश्री दिकरा, हा कुत्रा आहे, नाहीतर तुला हा अस्वल वाटेल. आणि मग तुला अस्वल वाटलं ना तर तुला पुढच्या स्किट मधले जोक्सच कळणार नाही. मग तू नेहमी सारखी कन्फ्युज बसून राहते. हॅलो कळत हा. नाही तिला. ऐक ना सम्या, अरे सम्या मी निघालो एका सिग्नललाच आलोय यार. आजच्या दिवस मार ना अटेंडन्स माझी यार. अरे बस काय त्या विशाखाला सांभाळून घेतोच ना रोज. अरे बस काय यार, तुला माहिती ना आपला बॉस कसा आहे. अरे काहीतरी जुजबी 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 कारण सांग ना काहीतरी यार. ऐक ना, अरे नंतर बॉस लय वैतागतो यार. अरे सम्या, अरे सम्या बॉसला समजव. बॉस काय यार. ओ, ओ! तुझा कुत्रा मुतला. मग तू फालतू पीजे कशाला करतो? त्याच्यामुळे तो करून निषेध व्यक्त करतो त्याचा. निषेध ए असं दुसऱ्याला घाण करून. नाही रे डिकरा. डुकरा काय डुकरा, तुम्ही डुकरा. अरे डिकरा मी डुकरा नाही, डिकरा बोललाय डिकरा. ए डिकरा माने मुलगा. ए टॉमी से हाय टू हिम. हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. हा ओळखीचा गौरव होतोय, गुरगुरतोय कुठेतरी कुठेतरी ऐकलंय. हा जसा माझा डिकरा म्हणजे कुत्रा आहे ना, तसे तू भी माझा डिकरा म्हणजे कुत्रा. म्हणजे मी कुत्रा, मुलगा आहे तू माझा. मी टॉमी. अरे हे बघा टॉमी नव्हेच. मग कशाला फालतू पीजे करतो? केलं ना त्याने निषेध व्यक्त. ए डिकरा, ए ऐक ना डिकरा, त्याचं काय आहे ना, आम्हाला ना रस्ता क्रॉस करायचा आहे दोघांना, ते तू आम्हाला थोडी मदत करते. नाही नाही आजी मला उशीर झाला, ऐका माझं प्लीज. ए डिकरा ऐक ना डिकरा, त्याचं काय नागड्या? ए नागड्या काय नागड्या. नाही त्याचं काय आहे ना, गाड्या खूप स्पीडने येतात जातात ना, त्याच्यामुळे मला आता पहिल्यासारखी धावपळ जमत नाही रे. आता 9वा महिना चालू आहे ना, सप्टेंबर महिना चालू आहे ना. तुम्हाला काय वाटलं? तुला काय चावट विनोद ऐकते तू पण? ए डिकरा कसं आहे, माझा अजून जेवण बाकी आहे, मला कळतं. जेवून घ्या, जेवण लवकर, ब्रेक संपला, इकडे जावा लवकर. अरे माझं जेवण बाकी आहे, माझं जेवण. ते माझं डिकरा आहे ना, माझ्यासारखंच कळते. काळ गाजर लागलं हो काहीतरी मागे. डिकरा तू फालतू पिझ्झा करू नको, मग तू परत निषेध व्यक्त कर. जाऊ दे डिकरा. ठीक आहे, आता सिग्नल सुटला की मी तुमचा हात पकडतो, तुम्हाला घेऊन जातो, तयार राहा. त्याच्या पडून जाऊया. ए डिकरा, हा जो जाडा माणूस आपला झाडा काय झाडा, बाबाचं का झाडा काय. ए डिकरा, हा कोण आहे? झाड्या. तुमचा कुत्रा मला झाड्या बोलला. मग आता झाडाला झाडा नाही बोलला तर मग काय पतला बोलला? तुमचा कुत्रा माझ्यावर हसतोय. मग तू पटला हे त्याला पटला तर पाहिजे. याच्यावर सू नको करू, शी कर शी. पतला आणि पतला. थांब थांब, बघा सिग्नल 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 सुटतोय. मी इकडे तिकडे चला तिकडे सिग्नल सुटतोय. 3
2 1 चला चला आजी आजी चला चला ना सिग्नल सुटलाय मला थोडीशी लिपस्टिक लावून घेऊ दे. लिपस्टिक कसला लावता सिग्नल सुटलाय अहो चला ना मला उशीर अहो लिपस्टिक काय लावताय चला त्याच्या काय आहे ना मी माझ्या डेटवर चाललाय. अहो वर जायची डेट जवळ आली आता लिपस्टिक कसलं लावताय मला लिपस्टिक लावून घेऊ दे. अहो चला ना हो लागली 1 मिनिट थांब मला थोडं मस्करा पण लावू दे. ऐका ना मला उशीर होतोय आजी मला मस्करा लावते थोडस. आजी ऐका ना ए पण तिकडे माझ्या ब्रशचा आणि माझ्या मस्कराच्या पापण्यांचं गणित जुलत नाही आहे. आता कसला मस्कर लावतोय पापण्या मिठायची वेळ आली आता चला लवकर जाड्या सिग्नल सुटलं आपला. का मरताय कुठं जाता आता झालं गाड्या चालू तुमच्या राहता मला उशीर झाला सिग्नल सुटला आता यार तू बी ना खाली फुकट लेट करते तिथे घाई करते मी इथे कोणामुळे माझ्यामुळे माझ्यामुळे लेट झाला तिकडे कोणामुळे लेट झाला हा जबाबदार आहे तुमचा कुत्रा जवळजवळ क्लिअर बोलला हो माझ्या दिकरा आहेत. क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटी पाहिजे ना म्हणून ते स्वतःच्या स्किट मध्ये ते बोलतात ना क्लॅरिटी स्वतःच्या स्किट मध्ये इथे तुला अनुकंपा तत्वावर आणलंय कळलं? हे बघ गौरव तू ना ऍक्टर म्हणून कुत्रा आहेसच पण तू कुत्रा म्हणून पण कुत्राच आहेस ह्याला सांग याला सांग म्हणजे याला सांग काय माझा दिकरा बोलतो ह्याला सांग आपल्याला उशीर होतोय ह्याला सांग असंच बोलले ना तू. हा, चल अहो मला उशीर झाला हो माझ्या ऑफिसचं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे अहो मला लेट झाला ना तिकडे वाट लावतात तो सम्या दिसतो चेहऱ्यावर ना चांगला 1 नंबरचा काड्या करतो माहिती आहे तुम्हाला अहो, मला प्लीज उशीर झाला ऐक मग आपण थोडी घाई केली पाहिजे. आपण म्हणजे मी घाई करतोच आहे तुम्ही जरा घाई करा मी पण करते. प्लीज प्लीज चल चल आता आपण डायरेक्ट लगेच निघा हा चला सिग्नल सुटतो 3 2 1 चला 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 2 स्मॉल 1 लाख 2 स्मॉल 1 लाख 2 स्मॉल 1 लाख. काय करताय कधी पोहोचणार 2 स्मॉल 1 लार्ज करत हे काय करताय ते माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलंय चालताना 2 स्मॉल 1 लार्ज टाकायचा त्याच्यामुळे 2 काय स्मॉल डॉक्टरचं नाव काय तुमच्या डॉक्टर दारूवाला. चला लवकर हो चला अहो आजी चला ना चला अहो चला ना चला अहो सिग्नल सुटला काय होतंय चला ना झेब्रा क्रॉसिंग बघून मला माझ्या सायरसची आठवण आली. सायरस नव्हता झेब्रा होता तुमच्याकडे काय सायरस माझा बॉयफ्रेंड हा? त्याची आठवण आली. तो असं झेब्रा क्रॉसिंग सारखं असं पियानो वाजवायचा असाच पियानो ते झेब्रा क्रॉसिंग बघून मला त्याच्या पियानोची म्हातारे आठवण आली. झेब्रा क्रॉसिंग बघून तुला पियानो आठवला डिकरा आम्ही आहे ना डिकारे नावाच्या ना डिस्को मध्ये जायच्या तो पियानो वाजवायचा आणि मी त्याच्यावर नाचायची. करा चला ना वा डिकरा तुला धून ऐकू आली डिकरा याला नाही जमत आहे आपल्याला जमते त्याला नाही जमत आहे. तुझा रे कमॉन डिकरा कमॉन डिकरा वा 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 वा. कमॉन डिकरा
नाही येत आहे, त्याला नाही जमत आहे. वा 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 वा. डिकरा तू ना सगळं पियानो फोडून टाकशील डिकरा. हा? तुझा पियानो पण नीट वाजत नाही. आपण स्किट वाचतो. वा वा, चला मग आता मी तुला वाजवून दाखवते. माझ्यासोबत नाच. हं? हे बघ. जमतंय, अरे जमतंय मला. वा. अरे झेब्रा क्रॉसिंग वर कसले डान्स करता? ए डान्स नाही करत, म्हाताऱ्याला क्रॉस करायला मदत करतोय, कळलं का? असली मदत सिग्नल सुटलाय कधीच. ए सिग्नल सुटला, सिग्नल सुटला, ए सिग्नल सुटला. रस्ता क्रॉस करताना 2 स्मॉल 1 लार्ज टाकत होतीस, आता परत येताना बरोबर मोठे मोठे टांगे टाकत आलीस. ते माझ्या डॉक्टरने मला सांगितलंय, चालताना 2 स्मॉल 1 लार्ज आणि अंगात आलं की पट्टी आलं, पट्टी आलं. आधी तुम्हाला कळतं का मला उशीर झाला ऑफिसला, कुठे थांबवलं मला इकडे यार. ए सॉरी यार डिकरा, माझं चुकलं. हं? चल मी निघते, बाय. ए, नित्य म्हणजे रस्ता क्रॉस करायचा ना. माझा मूड गेला रस्ता क्रॉस करायचा. अरे मूड गेला म्हणजे अहो, तो तुमचा बॉयफ्रेंड तिकडे वाट बघतोय. त्याचा पण रस्ता क्रॉस करायचा मूड गेला. म्हणजे त्याचं काय आहे ना, आम्ही आमच्या तरुणपणी रस्ता क्रॉस करायला पाहिजे होता, पण आता रस्ता क्रॉस करून तसा काही उपयोग पण नाही होणार, वा. है की नाही? तर मी निघतो. म्हातारे मला लेट झालं, तिथे चालले जातात थेरडे. तुझ्या आईचा घो तुझ्या. साड्या मेला. फार झाल्या. ए, साड्या लय बोलला तू. मेला आता एक तर कुत्रा बनवला. वरून शिवाय घालतो. धमाल झाला परफॉर्मन्स. आपण जाणून घेऊया सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. प्रसाद, नावातच टॅलेंट आहे. आजपर्यंत आपण बरेच कॉमेडी शो बघत आलो आहे, त्यातल्या बऱ्याच ॲक्टर्सना बघत आलो आहे. मला तुम्हा लोकांचं अप्रूप एका गोष्टीकरता वाटतं की अशा प्रकारचं स्किट याही सगळ्या पठड्यांमध्ये, त्या सगळ्या पठड्या मोडून एक काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह आणि एक्स्ट्रा काहीतरी द्यायचा प्रयत्न हा अत्यंत लाजवाब होता प्रसाद. थँक्यू थँक्यू. अत्यंत लाजवाब म्हणजे. आणि विशेष कौतुक करायला पाहिजे या स्किटमध्ये ते हाडकर आणि बँडवाले मंडळींचं. लाजवाब, आउटस्टँडिंग, मला भयंकर आवडलं. सई. मला असं वाटलं की हे आजपर्यंत झालेलं एका अर्थाने कम्प्लीट स्किट आपण म्हणता येईल, कारण तुम्ही ह्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं, सगळ्या डिपार्टमेंट्सना तुम्ही आज इन्व्हॉल्व करून घेतलं आहे. मला तुझे कॉस्ट्युम्स आणि तुझा लुक भयंकर आवडला आहे. त्या लुकमुळेच एक 80% आजी ती डोळ्यासमोर उभी झाली आहे. आणि सर म्हणजे आता जुजबी जेव्हा लोक म्हणतात ना, त्याच्यातला इनोसन्स मला आवडला तरच पुढे काहीतरी घडू शकतं. पण हा जरा मला असा टू इंटू युअर फेस वाटला, त्याच्यामुळे आज मी उठेन इथून असं मला नाही वाटत. आज सॉरी मला मूड नाहीये. सॉरी, पण मला आज डबल धमाका. आहा. सेम म्हणजे दोघांचा वेळ नको घालवाय, मी फक्त हात लावतो तिला. डबल धमाका मिळालेला आहे. सुपर. ज्या दिवशीपासून आपण इनामदारांना भेट देण्याची प्रथा सुरू केली त्या दिवसापासून मी या क्षणाची वाट बघत होतो की समीरला आणि विशाखाला आम्ही 2दा प्रतिमा दिल्या. प्रसाद आणि नमाला द्यायची वेळ कधी येते याची मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज ती आलेली आहे. क्या बात है.
अत्यंत सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व, लेखक, दिग्दर्शक, उत्तम अभिनेता, प्राध्यापक मधुकर तोरणमल. आमच्या सगळ्यांचा अत्यंत लाडका अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गायक, कवी, वादक, काय काय नाही त्याच्यात काय नव्हतं, सतीश तारे. अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की हे स्किट तुझ्याशिवाय इनकम्प्लीट होतं. येस येस. म्हणजे तू ह्याला खूप छान फ्लेवर आणि टेक्स्चर ऍड केलंस, त्यामुळे तुझं विशेष कौतुक गौऱ्या. आणि तसंच प्रतिमा जर तुला तुझ्या हातात हवी असेल तर तुला वाटचाल एवढी दमदार करायला लागेल की पुढे जाऊन तू इनामदार होशील आणि ही प्रतिमा मिळेल. नक्की सर, नक्की करेन मी, प्रयत्न करेन. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मंडळी, सामान्य माणूस पैशांच्या बचतीसाठी सतत धडपडत असतो. अशाच एका स्त्रीची बचतीसाठीची धडपड आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य बुद्रुकचे विनोदवीर आशुतोष भक्ती आणि त्यांच्या समवेत आजचे आपले खास पाहुणे अरुण कदम. अरे बाबा, अरे ते जेवायचं टेबल आहे ना, पाय खाली घे ना. बरं, किती ताटं झाली? 500. झाली 500 ताटं. अरे बाप रे, आता कोणी येणार नाही ना जेवायला? कोण नाही येणार, सगळे गेले घरी. देवा पांडुरंगा, आता कोणाला जेवायला पाठवू नको रे बाबा. सई ताई, प्रसाद दादा, तुम्हाला वाटेल काही बाई आहे, हिच्या मुलीचं लग्न आहे आणि असं काय बोलतेय. पण काय सांगू तुम्हाला, सगळं बजेट माझं कोलमडून गेलंय. अहो, त्याचं काय झालं, मला असं वाटलं होतं की अंदाजे 100-150 लोक येतील लग्नाला. पण 500 लोक आली हो जेवायला. सगळी बोंब झाली माझी. म्हणजे ते केटरिंगवाल्यांनी मला ताटं दिली, अहो पण ते प्रत्येक ताटाचे एक्स्ट्रा पैसे घेतात माझ्याकडून. हे 50,000चं माझं बजेट होतं, 2-2.5 लाखापर्यंत गेले. आणि ना आता हे शेवटचं एक ताट राहिलंय. त्यांनी मला बजावून सांगितलंय, आता एक जरी माणूस तुमचा वाढला ना तर मी तुमच्याकडनं 1000 रुपये घेईन पर प्लेट. काय करायचं हो गरीब माणसं. देवा, आता कोणाला पाठवू नको रे बाबा जेवायला. नमस्कार भक्ती रक्तकार, नमस्कार. आलात का तुम्ही? नाही, आलात का तुम्ही? केवढेच आहात तुम्ही? बाजूगिरी आलेले. मला असं विचारायचंय, केवढे कसे आहात तुम्ही? मी जाम टकाटक आहे, एकदम टकाटक आहे. लहानपणापासून मला सवयच टकाटक राहायचं. तुम्ही पण आज जाम टकाटक दिसता. याच्या असलं माझं लग्न झालं नसतं ना आ? तर मी टकाटकच राहिलो असतो. बरं, जेवण झालंच असेल ना तुमचं? नाही नाही? मला जेवण द्या, मला ताट द्या, मला जेवायचं. भूक देते, हा. लागली, भूक लागली. देते, ताट देते मी तुम्हाला. नमस्कार, नमस्कार भक्ती मॅडम, नमस्कार. हा हा, पंगत चालू आहे ना का संपल्या? तुम्ही पण आलात का? म्हणजे काय, अहो फुकट तिथे फॅमिली सकट. ब्रीदवाक्य आपले. एक नंबरचा आहे ना जेवण, आहे ना जेवण, आहे आहे ना. ना. हा, द्या द्या, ताट द्या आम्हाला, जेवू द्या पहिला. हा, आणा नाही पटकन आणा. चला जेवायला घ्या, जेवायला घ्या, जेवायला घ्या. चला चला. हे फालतूगिरी चालले. ताटच संपली असतील ना तर या फुकट्याला द्या, मी नंतर जेवतो. नाही राहिलं. नंतर द्या. नाही नाही, अहो ताटच संपली नाहीये. मग? हे एकच शेवटचं ताट आहे. याच्यामध्ये तुम्ही दोघांनी एकत्र जेवायचंय. काय आम्ही दोघांनी? हो. ज्याला फॅमिली शिफ्टिंग मधला हा कुठला रिलेटिव्ह आहे माझा? हा कुठला माझा नात्या गोत्यातला आहे? अहो तसं नाही, बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते काय झालं ते. इकडे काय? इकडे. काय? अहो 100-150 लोकांचा माझा अंदाज होता, पण 500 लोक जेवून गेले तो. अहो 100ची डायरेक्ट 500 कशी काय झाली? नाही, जरा अंदाज चुकला हो माझा. आ? जरा अंदाज चुकलाय. हा. अंदाज मेलाय तुमचा. अरे 100 म्हणजे 110 होतील, 115 होतील, 25 होतील, 500 direct.
हे बघा, म्हणून मी म्हणते प्लीज थोडंसं ऍडजस्ट करा आणि जेवा ना एका ताटामध्ये. तुम्ही दोघं एका ताटात जेवलात ना तर माझे 500 रुपये वाचतील ना. वेगवेगळी ताटं घेतली तर तुमचे 500 वेगळे, तुमचे 500 वेगळे. वाचवा ना. ऍक्च्युली मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे कित्येक दिवस मी आणि माझी बायको एकत्र जेवलोच नाही. त्याच्याबरोबर जेवलं तर मला आनंद मिळेल. चला, चल, चला. ठीक आहे. एक मिनिट. काय? तुला आनंद मिळेल पण मला मिळणार नाही. अरे या असल्या माणसाबरोबर मी कशाला जेवायचं? काय बोलला? असला नाही नाही ज्याला रेतीचा बिझनेस आहे माझा, तुझ्या डोक्यावर जेवढं केस नाही ना तेवढे रेतीचं टरक आहेत माझं. तेव्हा तू म्हणणार टरक, नाही तर अक्का टरक फेकून मारल. अरुण दादा मी समजवते त्याला, मी समजवते. अहो तुम्हाला कळत कसं काय नाही. झालं? हा जो माणूस आहे ना तो आमच्या एरियातला नगरसेवक होणार आहे. कळलं का तुम्हाला? त्याला असं परत पाठवून चालणार आहे का मला? आणि त्याच्यामुळे मला या हॉलचं भाडं सुद्धा किती कमी पडले माहितीये का तुम्हाला? बघा, तुम्ही ऍडजस्ट करा ना, जेवा नाही का ताटामध्ये त्यांच्या बरोबर. काय ऍडजस्ट करायला लावलंय? मी काय रोज येतो का तुमच्याकडे जेवायला? ए सोपकिस्ट टेटाड, हा? काय फालतूगिरी मोठा सोपकिस्ट टेटाड. इजाला ती काय बोलते? एका ताटात दोघांनी जेवा, एकाच ब्रशने दोघांनी दात घासा असं नाही बोलल्याची. मग काय? आवरा कसं चिरत या टाकल्याबरोबर मला जेवायचं नाही नाही अरुण दादा हे बघा, अहो, तुम्ही तरी समजून घ्या ना. बघा तुम्ही असं चिडू नका. हे बघ, मी तुम्हाला आमच्या घरी स्पेशल जेवायला बोलवीन ना परत. आणि त्याचं काय माहितीये का, हा जो टकल्या माणूस आहे ना एक नंबरचा खवचटे हो. हा म्हणजे ऑफिसमध्ये काम करतो, कलिग आहे माझा. त्याला जर मी जेवायला दिलं नाही ना तर ऑफिसमध्ये बोंबा मारत सुटेल. रत्नपारख्यांकडे जेवायला मिळालं नाही, रत्नपारख्यांकडे जेवायला मिळालं नाही म्हणून म्हणते जेवा ना त्याच्या बरोबर. इज्जत घालवेल तो माझी. जेवा नाही का? एका ताटात जेवा. हा ताटात एका ताटात मला काय चला, हरकत चला, नाही. या, एका ताटात जेवा. मी जेवू शकतो, काही हा, प्रॉब्लेम हा. नाही. अहो, पण असं कसं जेवायचे? अरे म्हणजे जेवायचं पण तुला अजून माहिती नाही. हे बघ असं ताट घ्यायचं, बर त्याच्यात डाल भात घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जो गुलाबजामचा पाक असतो ना तो हलवलं सगळीकडे असं पसरायला लागतो. आहे का नाही? बाजूला आपण कोशिंबिरी ठेवलेली असते का नाही, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून गुलाबजाम सगळे एकत्र मिक्स करायचं. मग दाल भातनी काय केलं त्यांना पण एकत्र मिक्स करायचं आणि असा पापड वरून असा टाकायचा. ज्याला कसली जाम भारी डिश होईल म्हणून. पण आता सगळं बाहेर पडल म्हणून असं भुर्रकन मारायचं, चाटून पुटून खायचं. चालेल चालेल चला घ्या, काय घ्या. चालेल? अरे किती भयंकर खातो हा माणूस. हो. अरे नुसतं ऐकलं तरी अंगावर शिसारी येते बाबा. अरे खाण्याची वाढून घेण्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते. शास्त्रोक्त पद्धत अत्यंत शास्त्र असते. कशी असते पद्धत? जेवणाआधी पंचांग धुवून घेतले पाहिजे. वसरा इथं एक अंग धुवायला आमच्याकडे टाइम नाही. पंचांग कुठून आणशील? पंचांग म्हणजे 2 पाय 2 हात आणि 1 चेहरा. मग उरलं कुठलं तुझं अंग? कुठलं उरलंय अंग वसाऱ्या? अरे लग्नाला आलायस का माहितीवरून आलायस? अंगोली करायला. हे बघा, हे ताट धरा. नाही तुम्ही माझा आणि हे बघ जेवायला आवरी बोट लागतात. आवरी बोट तर तवरी धुवायची का असा जेवतोस तू? तुम्ही माझा ऐका. तुम्ही अंघोळी वेगवेगळ्या बादल्यांमध्ये करा पण आजच्या दिवस या एका ताटामध्ये जेवा ना हो. प्लीज जेवा एका ताटात. काहीही असले तरी हात पाय धुणे अत्यंत महत्वाचे असते, आई ग गरजेचे आहे. अहो त्याच्यामुळे होते काय, हात पाय स्वच्छ धुतले ना की शरीरातील तापमान नियंत्रित राहते. त्याच्यामुळे पाचक क्रियेमध्ये पचन होण्यासाठी शरीरातली ऊर्जा वापरली जाते. आणि त्याच्यामुळे होते काय माहितीये का, आपल्याला वाताचा त्रास होत नाही आणि आम्ल पित्त सुद्धा होत नाही. मी 2 पेग पित्त म्हणा नाही होत आमलं पुत्त. अरे पुत्त नव्हे रे, आम्ल पित्त. आम्ल पित्त. हे बा तू पित्त का नाही पित्त आमलं नाही माहित. कळलं ना? वासऱ्या तुला जेवायचं नसेल तर तू आधी डॉक्टर का जा, त्याच्या आधी गोळ्या खा आणि मग जेव. समजलं? फालतूगिरी करू नको. हे पहा,
या अशा पद्धतीनं जर का तुम्ही जेवलात ना तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. अरे जेवणाची सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धत असते. कुठं शास्त्रोक्त पद्धत सांग काय? हे बघ, कसे असते ताट घ्यायचे. ताटामध्ये सर्वप्रथम भाताची एक अशी मूद घ्यायची. हा. त्या मुदीला एक बोटाने असे हलकेसे आळे करायचे. आता हे कोण आले? हे कोण आले? हे आले नव्हे, मग? आळे आळे म्हणजे छिद्र. म्हणजे भोग. ते असभ्य भाषा. भोग नव्हे, हा. छिद्र. हा. असे छिद्र पाडायचे. हा. त्याच्या अवतीभवती असे गोड असे वरण घालायचे. वा. वरण वाढले हा. की मध्यभागी अशी साजूक रवाळ तूप त्याची धार सोडायची. बर. आणि मग असा मस्त पैकी तो असा एकरस करायचा, समरस करायचा. मग वसाऱ्या जेवायचं कधी? अरे तू ते आलं छिद्र भोग भाल करणार ते सांगलं. अरे. मग जेवणार कधी? अरे अरे जेवणाची ही एक पद्धत असते शास्त्रोक्त. काय? अरे लोणचे सुद्धा तर्जनीने खायचे. कान फार फोडून. हा? माझं लोणचं जर का तर्जनीने खाल्लं ना तर कान फार भरून तिला बोलायचं तर्जनी तुझं तू लोणचं खा, मी माझं लोणचं खा. लोणच्यामध्ये पण नफरे. अरे तर्जनी हे एका स्त्रीचं नाव नाहीये. मग? तर्जनी म्हणजे बोट. तर्जनी म्हणजे बोट. हा. मग मी आवरी वर्ष तर्जनीने मासा पकडत होतो. आणि मग ते लोणचं जर का बोटीने घ्यायचं वाटेतलं तर कसं घ्यायचं? न खायचं कसं वाचाऱ्या? त्या शिडाचा बांबू कुठेतरी घुसलणार. अरे बांबूच्या. अरे अरे म्हणजे तर्जनी म्हणजे बोट म्हणजे ती वलवायची बोट नव्हे रे. बोट म्हणजे बोट, हाताची बोट. अंगठा. हा. ही काय तर्जनी. हा. ही मध्यमा. ही अनामिका. आणि ही लघवी. अरे शाळेमध्ये बाई नाही मिळत का? बाई लघवी लघवी लघवी. अरे, ती शाळेत झाली. ही करंगुली. अच्छा हा, ती काय उंगली करत तू करा. मी अजिबात उंगली करणार नाही, फालतुगिरी करणार नाही. बसाऱ्या 3 पेग मारलं ना हा. की कुठल्या बोटाने आपण काय खातो काहीच कळत नाही. आपलं किल्लर आहे. हा. कसं आहे? म्हणजे आपण एकदा 3 पेग मारले का या बोटाने सांगतो काय माहितीये का? काय? तुमच्यात भेदभाव नाही हा? तुम्ही सगळे समानता लोकशाहीने जगा तुम्ही. न मग असं हे ताट घ्यायचं न असा पंजा 5 बोटांना असं धरायला सांगायचं न बोलायचं बोटांनो तुम्ही आता मोकले. मग ज्या बोटाला जर लागल ते घ्यायचं आणि वाढायचं आहे. एवढं सोपं आहे. अहो, जाऊ दे ना. मी काय म्हणते, हे जे सगळं तुम्ही डिस्कस करता ना ते एकत्र जेवता जेवता डिस्कस करा ना. चला चला जेवून घ्या. चला चला. नाही नाही अहो एकत्र कसं जेवायचं? त्यापेक्षा मी एक कल्पना देऊ का? मी काय करतो, हा, बोला, बोला. मी आधी शास्त्रोक्त पद्धतीने वाढून घेतो. हा. माझे मी जेवतो. हा. ताट स्वच्छ धुतो हा. आणि मग त्याला देतो. मग त्यांनी काय चिखल खायचा तो खाऊ देतो. अहो नाही नको तसं नका करू. अहो त्या नळाच्या तिथे केटरिंगचा माणूस ऑलरेडी बसलाय. का? तसं ताटं धुवून वापरली ना तो मोजतोय ती ताटं. नाही हो एक्स्ट्रा चार्जेस घेईल तो माझ्याकडे. नको हे असं नको. ही नको idea नको cancel. नको ही आयडिया नको. हा. नाही तर काय होईल? आयडिया केली आणि आली हा? अंगाशी आली असं नको व्हायला ना. हा. तेव्हा ते हे नको. एक मिनिट. मी ताट वाढून घेतो हा. आणि मग त्याला माझ्या ताटात जेवू दे. मी त्याच्या ताटात जेवणार नाही. चालेल? चालेल हा. चालेल. चला चला नाही इकडे. घ्या घ्या दे- सोडा ना दे. ताट. अरुण दादा तुम्ही काळजी करू नका. हे बघा उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला या. मी तुमच्यासाठी स्पेशल जेवण तयार करेन. चला बसा तुम्ही तिकडे. बसा बसा. पाणी वगैरे हवंय का? घ्या पाणी प्या. मी माझ्या पुरतच घेणार आहे, सांगून ठेवतोय. हो आणा हो. काय आणायचं ते लवकर या आता. त्याला घ्यायचं भूक असेल तर लागली त्याच्या हो हाताने त्यांना. घेईल तो. आलो. वाढणं ही शास्त्रोक्त एक पद्धत असते हो, ती व्यवस्थित वाढली पाहिजे ना. शास्त्री पद्धत आणि इकडे पटकन भूक लागली तर. झालं का लवकर? झाले. मी माझ्या पुरते आणलेले आहे. हा. पाहिलेस? याला एक 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 हात लावून याला म्हणतात शास्त्रोक्त पद्धतीने वाढून वा, वा, वा. घेणे. छान, छान. आता आधी वंदन करायचे. हा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते. नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म.
उदाहरण हे जा आणि झालं अरे ह्यानी पुन्हा लगदा केला अन्नाचा. अरे कसं खायचं ते. वा 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 वा, धमाल, फुल टू धमाल. खूप मजा आली तुमच्याविषयी आणि मी पामरानं काय बोलावं. फारच मजा आली, फारच मजा. आपण जाणून घ्या सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई. अरुण दादा, मूर्ती लहान कीर्ती महान याचं तुम्ही उत्तम उदाहरण आहात आणि आज तुम्ही धमाल केलेली आहे या स्किटमध्ये. केवढं भारी स्किट झालं, मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप मस्त. भक्ती आणि आशू, मला आशू ज्या प्रकारे वर्णन केलं तुम्ही शास्त्रशुद्ध, मला खरंच आत्ता या क्षणाला वरण भात खावासा वाटतोय. भक्ती, तू आज खूप छान दिसतेस थँक्यू. आणि तिचा एक हेल्पलेसनेस खूप छान कन्वे केलात. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. प्रसाद. अरुण, तुझं खरोखर मनपूर्वक स्वागत सोनीच्या या मंचावरती. Thank you. आणि आजही तुझी ती एनर्जी, ते पंचस टाकण्याची तुझी नेहमीची लकब, तुझी शैली अबाधित आहे आणि ती पुढेही कित्येक वर्ष अबाधित राहील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. कमाल. दोघांच्याही जेवणच्या वर्णन करण्याच्या पद्धती फार विलक्षण होत्या आणि मला त्या दोन्ही आवडल्या. म्हणजे जर जेवणात खेकडा असेल तर मी तो शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढून कधीच नाही खाणार. पण तसंच जर का गरम साधं वरण, असा बासमती तांदूळ, अशी रवाळ तुपाची धार, असा भाजलेला पापड, खोबऱ्याची चटणी, काकडीची कोशिंबीर, असं जर का सागर संगीत असेल तर नक्कीच तुझ्या पद्धतीने जेवायला मला आवडेल. हॅपी जेवण. तुमची सगळी ही वर्णनं ऐकून जेवणाविषयीची मला खात्री आहे की प्रेक्षक आज दुपटीनं जेवतील, आनंदानं जेवतील. जाणून घेऊया सरपंचांनी तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण दिलेत. सई. 9 गुण. प्रसाद. ही अरुणसाठी. 9 गुण. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, पुरुषांच्या बाबतीत सारी खुदाई एक तरफ और जोरू का भाई एक तरफ असं म्हणतात. तसं स्त्रियांच्या बाबतीत सारी शॉपिंग एक तरफ और साडी की शॉपिंग एक तरफ असं म्हणतात. तर आता तुमच्यासाठी ऑनलाईन साडी शॉपिंगची धमाल घेऊन येत आहेत हास्य खुर्दचे विनोदवीर सायली आणि नितीन. छोटू आला वाटतं. शोर शॉट सांगतो, आत्ता ही बाई आतमध्ये ना साड्यांची घडी घालत बसलेली असेल. प्रसाद दादा, काय सांगू तुम्हाला, अहो गेले 30 दिवस या बाईचं हेच चाललेलं आहे. ही बाई काय करते माहितीये काय, आमच्या वेबसाईटवर ना ऑनलाईन साड्या मागवते, दिवसभर वापरते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आईच्या गावात डोक्याला शॉट झालाय माहितीये. एक तर माझा एवढासा जीव, मी एवढ्या लांब नाही येतो इथपर्यंत फक्त साडी द्यायला आणि दुसऱ्या दिवशीची साडी रिटर्न न्यायला. आता मला सांगा, मी जर हे रोजच करत राहिलो तर एक दिवस मी एवढा झिजन की हे बूट पण मला पुरतील राहायला. पण प्रसाद दादा सांगतो तुम्हाला, आज हिचा निकाल लावूनच जाणार मी. हा बस. आशीर्वाद असू द्या. छोटू बाहेरच राहिला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम. मॅडम फर्मास चहा टाका फर्स्ट क्लास. आणि हो, माझ्यासाठी आंघोळीला पाणी पण ठेवा, अर्धी बालडी. काय चाललंय? नाही, तुम्ही काही टेन्शन बिन्शन घेऊ नका. काय माझ्यापासून तुम्हाला काय धोका बिका नाही. तुम्हाला काही जमणार आहे का? हे घ्या, तुम्ही काल ऑर्डर केलेली साडी. थँक्यू सो मच. ही मी परवा घेतलेली साडी मला नाही आवडली. नाही ती इथंच असू द्या. काय उद्या मी जेव्हा इकडनं परत ऑफिसला जाईन ना, तेव्हा दोन्ही एकत्रच घेऊन जाईन. इथून म्हणजे?
म्हणजे मी इथे राहायला आलो आहे. इश, रोज रोज माझा स्माईल बघून माझ्या प्रेमात पडलात की काय? अगं बाई, प्रेमात वगैरे नाही आहे, पण कोड्यात नक्कीच पडलेलो आहे. ह्याला अशी कशी बाई असू शकते? एक दिवस आधी साडी मागवते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते. आता मी काय करू? मला कुठली साडी पसंतच पडत नाही. मग अरे मग जी साडी पसंत पडत नाही ती घालून मिरवता कशाला? मी कुठे मिरवते? मॅडम, खोटा बोलायचं नाही, खोटा बोलायचं नाही आहे. आम्हाला सगळं कळलेलं आहे. तुम्ही जगता या जगामध्ये, पण श्वासोच्छवास घेता सोशल नेटवर्कवर. तुम्ही अपलोड केलेले सगळे फोटो आम्ही बघितलेले आहेत, समजलं ना? पाणीपुरीच्या स्टॉलवर बोलू नका, लग्नात म्हणू नका. त्या बारशाला गेला होतात ना, तेव्हा सुद्धा आमचीच साडी घालून तो चिवडा आणि लाडू खात होता तुम्ही. आणि तीच साडी मला नाही आवडली म्हणून परत सुद्धा केलेली आहे आम्हाला. आता मी काय करू? तुम्हीच म्हणता ना की आधी साडी ट्राय करा, नाही आवडली तर रिटर्न करा. आता मी तेच करते. आता कसं आहे प्राजक्ता ताई, आता साडी अशी चार चौघात गेल्याशिवाय किंवा असं ऊन वारा लागल्याशिवाय साडी कशी आहे नेमकं कसं कळणार? अरे पण मी म्हणतो कशाला हवाय साडीला ऊन वारा पाऊस? नवऱ्यालाच घालून दाखवायची आहे ना. नाही, माझ्या नवऱ्याला नेसलेली साडी आवडली ना की मग मला ती पुन्हा नेसावी लागते. म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला नेसलेली साडी पुन्हा नेसायला नाही लावत? नाही, ती तर गाऊन घालते. शी शी शी, ते रोमॅन्टिकच नाही हो हे. हे बघा माझा नवरा की नाही रंगांधळा, त्याला ना काहीच कळत नाही हो. अरे मग नवरा बदला ना. या साडी बदलण्याचे कसले छंद लागले तुम्हाला? छंद नाही काही, प्रत्येक वेळेला काहीतरी जेन्युइन कारण असतो हो. हो? नाही, आज मला तुमचं जेन्युइन कारण कळू देत. तुमची 30 जेन्युइन कारण. त्याचं काय झालं ना, पहिल्यांदा की मी किटी पार्टीला गेले होते. तिथे काय झालं, सगळ्या बायकांनी माझं इतकं कौतुक केलं. अय्या किती छान दिसतेस, अय्या कसली गोड दिसतेस. ए घरी गेल्यावर दृष्ट काढ. त्या जोशी काकू तर मला म्हणाल्या ही साडी अजिबात उतरवायची नाही. आयला मग एवढी आवडलेली साडी तुम्ही परत कशाला केली? असंच असतं बायकांचं, त्या उलट बोलतात. त्या जर बोलल्या ना की ही साडी छान आहे, मग ती एकदम भंगार असते. हे कुठलं लॉजिक? अहो हे वेगळं लॉजिक आहे हो बायकांचं. बायकांचं कसं असतं, समोरची बाई ना आपल्यापेक्षा एकदम भिक्कारडी दिसायला पाहिजे, म्हणून तिच्या ना चांगल्या गोष्टींबद्दल ना कधीच चांगलं बोलायचं नाही. वाईट गोष्टी असल्या ना, वाईट साड्या नेसल्या की म्हणायचं वाव किती छान आहे. बघायचंय सई ताई ही साडी कशी आहे? वाव, खूप बघ म्हणजे भिक्कारडी साडी आहे की नाही ही? हे असंच असतो दरवेळेला. पण मग दुसऱ्या साडीच्या वेळेसचा काय किस्सा घडला तो सांगा. चला बाई, गळ केलीत ना, आता गोट्या खेळूया. अय्या चला. अहो गोट्या कसला खेळायला बसलाय? इकडे काय गोट्या खेळायला आलोय मी? साडीचा किस्सा सांगा ना. त्याचं काय झालं, दुसऱ्यांदा जी मी साडी घेतली ना त्याबद्दल ना कोणीच मला काही बोललं नाही. म्हणजे ती साडी नेमकी चांगली होती. ती सगळ्या पुरुषांना इतकी आवडली ना की अय्या वहिनी वाव असंच म्हणत होते सगळं. म्हणजे वॉचमन लिफ्टमन सगळे एकदम हे काय? असे सगळे बघत होते. ते 4थ्या मजल्यावरचे देशपांडे आहेत ना, ते तर मला म्हणाले सुद्धा वहिनी एकदम टवका दिसतोय हो. आयला मग ती साडी कशाला परत केली तुम्ही? अहो काय करणार, त्यांच्या बायकोने नेमकं तेव्हा त्यांना पाहिलं आणि मग टवका उडाला ना त्यांचा. आयला मग ती साडी ठेवून घ्यायची होती तुम्ही. अगदी मनकवडे आहात हो तुम्ही. मला पण ना अगदी हेच वाटत होतं, पण मी विचार केला बाई नको असं कसं करणार. ऑलरेडी सगळे पुरुष माझ्या एवढे प्रेमात पडले, त्यात मला कोणी प्रपोज केलंच आणि डळला माझा तोल. मग आमचं चुकून झालं, मग येणाऱ्या ची जबाबदारी कोण घेणार? मॅडम, ते असं टॉक केल्यावर होतं काय? नाही नुसतं टॉक करून नाही होत, दोन्हीकडून झालं तर होतं. मागच्या वेळेला ना मी असाच प्रयत्न केलेला करायचा, पण नाही जमलो. का? त्याला ना एका दिवशी साडी आवडली, दुसऱ्या दिवशी नाही आवडली, मग फिसकटलं आमचं. मग साडीला आणि त्याला दोघांनाही पाठवून दिलं. अरे साडीला कशाला पाठवायची? साडी ठेवायची होती ना तुम्ही. असं कसं साडी बघून मला त्याची आठवण आली असती मग. काय बाई? ओ मॅडम, तुम्हाला कळतं का? तुमच्या या फालतूगिरीमुळे ना माझे लय प्रॉब्लेम झालेले आहेत. काय
तुमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये ना माझ्या बायकोची हा म्हणजे मैत्रीण राहते, मैत्रीण. बरं हे नाही तर मॅडम तुमचे स्किट मधले पंचेस सोडून बाकी सगळं लय जोरात वाजतंय. माझं निदान काहीतरी वाचते तरी, तुझं फक्त वाजल्यासारखं वाटतंय रे. हो पण मी असं ऐकलंय की काढलं तर दोघांना काढतात. मी काय सांगत होतो ओ मॅडम, अहो ती माझ्या बायकोची मैत्रीण आहे ना, ती माझ्या बायकोला फोन करून सांगते, हॅलो तुझा हा आला इकडं, त्याचा काय लफडा आहे का? मॅडम अहो माझ्या बायकोला संशय यायला लागलाय हो चायला, आणि त्यातला तो माझा बॉस. त्याला सांगतो बाबा दुसरा कोणाला तरी पाठवतो, तो पण ऐकत नाही. अहो मी कस्टमर केअरला फोन करून रिक्वेस्ट केली की तुम्हालाच पाठवायचं म्हणून. अरे मीच का म्हणजे रोज असा वेगवेगळा पुरुष घरी येतोय म्हटल्यावर समाज काय म्हणेल माझ्याबद्दल? ओ बाई, एका साडीमुळे तुमचं टक होत, तुम्ही कसला एवढा विचार करताय? बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं, जपावं लागतं. तुम्हाला नाही कळणार त्याचं काय आहे की तुम्ही येता ना, म्हणून मी सगळ्यांना सांगून ठेवले की माझा छोटू भाऊ येतो, तुम्ही पण सगळ्यांना सांगा मोठू बहीण आहे म्हणून दी. फालतूचे ऑप्शन सुचवताय हो तुम्ही. त्यापेक्षा हे साडी परत करायचं थांबवा ना, नाहीतर एक काम करतो, मी इथेच राहतो. हा अय्या हे बघा. मग मी माझ्या नवऱ्याला काय सांगू? सांगा तुमच्या नवऱ्याला तुमचा चुलत भाऊ आला म्हणून. असं चुलत भाऊ मानलेले भाऊ किती आणायचे मी? या बाईला कसं समजवू मी? ओ बाई, बाई एक काम करा, ती साडी जरा इकडे द्या. ही हा ही तुम्हाला आवडलेली नाही ना, परत नाही करायची? शी अगदीच घाणेरडी आहे. घाणेरडी आहे ना, बघूया जरा ही साडी काय झालंय तिच्यात. एक मिनिट हा, धरा जरा अशी एकदम घट्ट धरा. हा. हा टाईट. जाऊ दे, तशी ही मला आवडलीच नव्हती. हो ना, फटे हुए कपडे हम वापस नहीं लेते. ही आयडिया मला आधी का नाही सुचली? मॅडम आता परत तुम्ही मला परत साडी करायला बोलवलं ना, तर मी तुमच्या सगळ्या साड्या फाडून टाकणार. मग बसा फाटलेल्या साडीचे पैसे भरत. एक काम करा, ती साडी ती नाही, रिटर्न करायची नाही, ना, नाही. द्या द्या, आता मी तुमच्या सगळ्या साड्या फाडतो. हो पळता कुठे? हो, फाडा. सुपर झाला परफॉर्मन्स, खूप Thank मजा you, आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई, सायली टवका दिसतेस आणि टवका परफॉर्मन्स केलास आज. थँक्यू. मला तुझं या बाबतीत ह्या गोष्टीसाठी स्पेशली कौतुक करायचं आहे की अशी जी कॅरेक्टर्स असतात ना, जी एजवरती असतात, तशी कॅरेक्टर्स कायम मी केली आहेत आणि मला त्यातली चॅलेंजेस खूप आवडतात. कारण ती कॅरेक्टर्स करायला आपल्या मनात एक न्यूट्रल लाईन किंवा आपल्या मनात काही इनिबिशन्स नसायला लागतात. आणि तसं एक कॅरेक्टर तू आज चूज केलंस आणि तू त्याला सर्व तऱ्हेने न्याय दिलेला आहेस, त्याबद्दल तुझं खूपच जास्त कौतुक. नितीन, मी आज सॉरी हे मला म्हणायला खूप वाईट वाटतंय, पण आज सायलीने खाऊन टाकलंय. खूप सुंदर परफॉर्मन्स केला आहे. दोघांचंही खूप खूप अभिनंदन. पण आज शो स्टीलर आहे सायली माझ्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन. प्रसाद, ही जी कॉन्सेप्ट होती ही मला भयंकर आवडली. खूप वेगळी होती, इनोव्हेटिव्ह होती की ऑनलाईन वस्तू आणि साड्या आणि कपडे मागवणाऱ्या बायका आपण सगळेच बघतो. मी तर सतत बघतो. कारण जवळजवळ असा एक माणूस माझ्या बिल्डिंगमध्ये मला रोज दिसतो आणि एकदा त्या माणसाला मी बाहेर भेटलो तेव्हा मी त्याला ओळखलं नाही, पण माझ्या बायकोने त्याला विचारलं, काय दादा कसे आहात, बरे आहात वगैरे. मी म्हटलं कोण आहे माणूस? ती म्हणलं, अरे आपल्याकडे नाही का घेऊन येतो ऑनलाईन ते सगळे वस्तू. म्हणजे त्यांच्या कपड्यात नसतानाही माझ्या बायकोनी त्याला ओळखलं. इतका तो रोज जवळपास येतो आमच्याकडे,
इतक्या वस्तू माझी बायको सतत ऑनलाईनवरनं मागवत असते. त्यामुळे मला ही या कॉन्सेप्टवरती स्किट होऊ शकतं असं मला कधी वाटलं नव्हतं, सुचलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यात आधी कॉन्सेप्ट ज्यांची आहे त्यांचं खूप कौतुक. सचिन गोस्वामी, अमोल पाटील. बरेचदा काय होतं की आपले सगळेच ॲक्टर्स खूप अमेझिंग आहेत. आपण त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या परफॉर्मन्सचं कौतुक करतो, बँडचं कौतुक करतो. पण या सगळ्यापेक्षा माझ्या दृष्टीने कायम सगळ्यात मोठा माणूस जो आहे तो लेखक आहे. कारण तो ती गोष्ट निर्माण करत असतो आणि आपण ती फक्त वाहून नेत असतो. एक्झिक्यूट करतो. एक्झॅक्टली. त्यामुळे सचिन मोटे, सचिन गोस्वामी आणि अमोल पाटील आपले लेखक. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा प्रसाद खांडेकर, समीर चौगुले या आपल्या टीममधल्या सगळ्या लेखकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं तर नितीन, सायली तुम्ही दोघंही उत्तमच होतात. सायली थोडी जास्त उत्तम होती, निर्विवाद. पण तुझं टायमिंग, तुझी एनर्जी, तुझी स्पॉन्टेनिटी ही सगळीच खूप कौतुकास्पद आहे. सायली, कीप इट अप. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. जाणून घेऊया या परफॉर्मन्ससाठीचे गुण. सई 10 गुण. प्रसाद 9 गुण. क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू.